नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला साबुदाण्याची खीर बनवून दाखवणार आहे, ते पण खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा खीर बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर दूध गॅसवर ठेवलेले आहे कढईमध्ये तापण्यासाठी. तर हे दूध आपल्याला छान असं तापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साबुदाणा. तर इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा साबुदाणा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता ही कढई मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि तव्यावर साबुदाणा छान असा भाजून घेते. तर इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे कमी गॅसवर आपल्याला हा साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे. आणि मी ते गाईचं दूध घेतलेलं आहे, फुल फॅट गाईचं दूध आहे. ते आपलं बॅगमधलं जे दूध असतं तेच घेतलेलं आहे मी. आणि कमी गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणा असा छान भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम करायची नाही, कमी गॅसवरच आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर इथे दुधामध्ये आपल्याला 2 वेलची टाकायची आहे. थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत मी ह्या पद्धतीने थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामुळे काय होतं, छान फ्लेवर येतो दुधाला. तर 7 ते 8 वेलची घेतलेली आहे मी. आता आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. आणि आपला साबुदाणाही सुद्धा छान भाजत आहे. कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा मोठा होतो हा भाजला की, आणि लवकर बारीकसुद्धा होतो. तुम्ही साबुदाण्याची खीर भिजवून सुद्धा करू शकता, अशी सुद्धा खूप छान लागते. तर इथे छान आपला असा साबुदाणा भाजून झालेला आहे. आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही, फक्त असा दिसत असेल तुम्हाला, असा मोठा झालेला दिसत आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता गॅस मी बंद करत आहे आणि आपल्याला हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर छान असा साबुदाणा मी बारीक करून घेतलेला आहे यामध्ये. आणि दूधसुद्धा आपलं तापलेलं आहे, साय आलेली आहे दुधावर. तर ह्या पद्धतीने असा जाडसर करून घेतलेला आहे. दाखवते मी तुम्हाला चम्मचने. तर ह्या पद्धतीने जाड ठेवायचा आहे साबुदाणा, जास्त बारीकसुद्धा करायचा नाही, असं जाडसरच काढून घ्यायचा मिक्सरमधून. आता आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणा यामध्ये थोडा थोडा टाकायचा आहे आणि आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे चमच्याने. तर आता आपण थोडा थोडा साबुदाणा टाकून घेऊया. तर आता आपल्याला दूध असं छान असं फिरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, छान अशी साय आलेली आहे दुधावर. आणि चमच्याने आपल्याला यामध्ये थोडा थोडा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे फिरून घ्यायचं आहे. तर असं थोडा थोडा साबुदाणा टाकायचा आहे, नाहीतर काय होतं, दूधसुद्धा गरम आहे आपलं आणि गाठी होऊ शकतात जर नाही फिरवलं तर. तर ह्या पद्धतीने आपल्याला असं फिरवत राहायचं आहे आणि एका हाताने आपला हा साबुदाणा टाकायचा आहे. थोडा थोडा असा करून टाकायचा आहे असं, आणि हे फिरवत राहायचं आहे आपल्याला. नाहीतर काय होतं, साबुदाण्याच्या गाठी तयार होतात. आणि तळाशी चम्मच घालून आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने सर्व साबुदाणा टाकून घेते. असं सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला. तर इथे सर्व साबुदाणा मी टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला असं चमच्याने सारखं फिरवत राहायचं आहे. छान आपल्याला घट्ट खीर होऊ द्यायची आहे. छान साबुदाणा दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं केशर टाकूया आपण. तर 2 ते 3 काड्या टाकूया केशरच्या. आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान साबुदाणा आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हा साबुदाणा शिजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी किंवा मीडियम करायची नाही. बघू शकता तुम्ही, यामध्ये एकसुद्धा अशी गाठ झालेली नाही साबुदाण्याची. सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला हे. छान दाटसर आपल्याला खीर बनवायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, खीर आपली छान अशी घट्ट झालेली आहे.
तर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर यामध्ये कमी जास्त करू शकता. आणि साखर टाकून आपल्याला परत खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर यामध्ये आता आपण साखर टाकूया. तर इथे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे मी. तर आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड करू शकता कमी जास्त साखर टाकून. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खीर आता थोडीशी आपली पातळ होणार आहे साखर टाकल्यामुळे, कारण साखरला पाणी सुटतं त्यामुळे खीरसुद्धा पातळ होईल. तर परत आपल्याला 5 ते 7 मिनटं छान अशी शिजून घ्यायची आहे. आणि आधीसुद्धा मी 5 ते 7 मिनटं छान असा साबुदाणा शिजून घेतलेला होता. तर आता परत 5 ते 7 मिनटं आपण अशीच ठेवणार आहोत. कमीच गॅसवर आपल्याला खीर करून घ्यायची आहे. तर साखर टाकल्यानंतर 5 ते 7 मिनटं छान आपण अशी खीर शिजून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही छान अशी घट्टसर झालेली आहे. आता यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करायची नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद करायच्या अगोदर यामध्ये मी वेलची पावडर टाकत आहे. छान अशी बारीक करून घेतलेली आहे वेलची पावडर. आणि छान आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप टाकत आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये सुका मेवा कुठलाही टाकू शकता. तर बघू शकता आपली खीर खूप छान अशी झालेली आहे. तर कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा. यामध्ये तूप किंवा आपण साबुदाणा भिजवूनसुद्धा ठेवलेला नव्हता. तर छान असा साबुदाणा भाजून आपण खीर केलेली आहे. तर खूप छान खीर होते ही. तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि आवडल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन लवकर येईल. तर धन्यवाद.